प्रतिवर्षाप्रमाणे सातारा जिल्ह्यातला आणि राज्याचा डोंगरी महोत्सव हा दिनांक 2 एप्रिल ते 6 एप्रिल आपल्या जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी आयोजित करत आहे। गतवर्षी हा छोट्या प्रमाणामध्ये आपण जिल्हा नियोजन समितीमार्फत डोंगरी महोत्सव केलेला होता। यावर्षी मी राज्य सरकारच्या पर्यटन विभागामार्फत हा पूर्ण डोंगरी महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या पश्चिम महाराष्ट्रातला हा पहिला अशा पद्धतीचा भव्य हा डोंगरी महोत्सव असेल। 5 दिवस हा डोंगरी महोत्सव चालेल। याच्यामध्ये मी आपल्याला जे काही आपण इव्हेंट्स आयोजित करणार आहे त्याच्यामध्ये सुरुवात होणार आहे ती शिवतीर्थ पाटण तालुक्यातलं जे आहे नाडे नवा रस्ता या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर मर्दानी खेळांचे कार्यक्रम होतील आणि राज्यातल्या प्रसिद्ध वेगवेगळ्या किमान 4 ते 5 शाहिरांचा म्हणजे प्रत्येकाला थोडा थोडा वेळ दिला जाईल। छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती पोवाड्यांचे कार्यक्रम त्या ठिकाणी होतील आणि त्याला जोडूनच त्या पूर्ण पहिल्या दिवशी सर्व इव्हेंटचं उद्घाटन होईल। त्याच्यामध्ये एक मोठं कृषी प्रदर्शन आहे, पशुपक्षी प्रदर्शन आहे, महिला बचत गटांचं प्रदर्शन आहे, फनफेअर आहे, त्या इव्हेंट्समध्ये बोटिंग आहे, इलेक्ट्रिक बग्गी राईड आहे, हाऊस राईड आणि कॅमेल राईड आहे, ड्रोन शो आहे, लेझर शो आहे। त्याच ह्याच्यामध्ये रोज संध्याकाळी एक अशा पद्धतीने एक दिवस बँड पथकांच्या स्पर्धा आहेत, एक दिवस भजनी मंडळाच्या स्पर्धा आहेत, एक दिवस जसा राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत 3 दिवसांचा लावणी महोत्सव मुंबईमध्ये होतो त्याच धर्तीवर 1 दिवसाचा छोट्या प्रमाणामध्ये मराठी पारंपरिक लावण्यांचा लावणी महोत्सव त्या ठिकाणी आहे, पॅराग्लायडिंग आहे आणि ज्या दिवशी इव्हेंट शेवटचा असेल संध्याकाळचा ग्रँड जो मनोरंजनाचा मोठा कार्यक्रम असेल त्याच्या आधी मराठी बाज असणारी शोभायात्रा म्हणजे कार्निवल परेड ही सुद्धा त्या ठिकाणी असेल। त्याचबरोबर ज्या दिवशी 6 तारखेला सायंकाळी भव्य अशा पद्धतीचा हिंदी मराठी असा संमिश्र व्हरायटी शो असा म्हणजे एंटरटेनमेंट प्रोग्राम हा त्या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे। विशेषतः सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातल्या पर्यटनाला चालना मिळावी यासाठीचा हा मोठा एक इव्हेंट किंवा मोठा कार्यक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे। वेळ यावेळी गेल्या वेळी आम्हाला वेळ कमी मिळाला त्यामुळे डोंगरी महोत्सव पाटणचा 2-3 दिवसाचा झाला पण एवढा काही भव्य झाला नाही। यावेळी खूप वेळ आहे। मी कालच परवा दिवशीच मुंबईमध्ये असताना माझ्या विभागाची राज्यस्तरीय बैठक घेतली होती। त्याच्यामध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि पर्यटन संचालनालय अधिक माझं राज्य सरकारचं पर्यटन विभाग या तिन्ही विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक मी या ठिकाणी घेतलेली आहे। याला लागणारी सर्व वित्तीय तरतूद ही माझ्या पर्यटन विभागामार्फत आपण केलेली आहे। जिल्ह्यामध्ये एक भव्य अशा पद्धतीचं इव्हेंट या डोंगरी महोत्सवाच्या माध्यमातून 2 ते 6 एप्रिलमध्ये आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आर्थिक चालना मिळेल, महिला बचत गटांच्या उत्पादनाला त्या ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध होण्याची संधी मिळेल आणि ह्याच्यामध्ये एक सांगायचं राहिलं फनफेअरमध्ये खाद्य जत्रा आहे। म्हणजे जसं आपण महाबळेश्वरच्या महापर्यटन महोत्सवामध्ये अगदी कोकणातली खाद्य संस्कृती, विदर्भातली खाद्य संस्कृती, खानदेशातली खाद्य संस्कृती, परत कोल्हापूरची खाद्य, पश्चिम महाराष्ट्राची खाद्य संस्कृती अशा राज्यातल्या वेगवेगळ्या विभागातल्या खाद्य संस्कृतींची खाद्य जत्रा म्हणजे त्या ठिकाणी फूड मेला सुद्धा याच कार्यक्रमामध्ये आपण आयोजित केलेला आहे। त्यामुळे एक आर्थिक उलाढाल होईल, छोट्या व्यावसायिकांना, छोट्या उद्योजकांना त्या ठिकाणी त्यांचा उद्योग व्यापार करायसाठी संधी मिळेल। अधिक राज्यातले पर्यटक मोठ्या प्रमाणात आकर्षित होतील। माझा प्रयत्न आहे, मी पर्यटन संचालक आमचे जे आहेत त्यांना काल बैठकीमध्ये सूचना केलेल्या आहेत की परदेशी जे दूतावास मुंबईमध्ये आहेत
त्या परदेशी दूतावासांच्या आयुक्तांच्या बरोबर, उच्च आयुक्तांच्या बरोबर समक्ष भेटून चर्चा करून या कालावधीमध्ये जर काही परदेशी पर्यटक मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात इतर कुठं असतील तर त्यांना या 5 दिवसापैकी 1-2 दिवस त्यांना जसं सोयीस्कर होईल तसं परदेशी पर्यटकांनी सुद्धा ग्रामीण महाराष्ट्र कसा आहे हे बघण्यासाठी त्यांना सुद्धा आणण्याचं नियोजन आम्ही करतोय. पण अजून त्याचा अंतिम मला आमच्या अधिकाऱ्यांच्याकडनं काही माहिती मिळालेली नाही. 2च दिवस झालेत मी त्यांना सांगून. पण परदेशी पर्यटकांना सुद्धा इकडे निमंत्रित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ओके, प्रश्न असतील तर विचारा. कोणी नेते मंडळी येतात भेट द्यायला किंवा नाही, विनंती करणार आहे मी माझ्या विभागाचा कार्यक्रम आहे त्यामुळं माननीय मुख्यमंत्री महोदयांना, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन की त्यांच्या सोयीनं या 5 दिवसापैकी केव्हाही एक माझा तर प्रयत्न असा राहील की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी किंवा उपमुख्यमंत्री महोदयांनी उद्घाटनाला यावं. एकाने उद्घाटनाला, एकाने समारोपाला आणि एकाने आधीमध्ये भेट द्यायला यावं. पण त्यांचं व्यस्त शेड्यूल वगैरे बघता पण आता आम्ही आहे महिनाभर अधिवेशनात बरोबरच आहे. पत्र मी त्यांना विनंती देणार आहे. डोंगरी महोत्सवाला किती कोटीची तरतूद केली आहे? डोंगरी महोत्सवाला जेवढा निधी लागेल तेवढा खर्च करण्याचे अधिकार विशेष तरतुदीत मंत्र्यांकडे आहेत. साहेब, डोंगरी महोत्सव हा ग्रामीण भागामध्ये होते. पाटणमध्ये सगळ्यात महत्वाचा हा जो महोत्सव होतो तर पाटणमध्ये जी दुर्गम भाग आहे त्या ठिकाणाहून लोकांना यायचं आहे, पण रात्रीच्या सुमारास, संध्याकाळच्या सुमारास त्यांना येण्या जाण्यासाठी थोडीशी अडचण होऊ शकते. त्याच्यासाठी काही वेगळ्या बसच्या फेऱ्या वगैरे. चांगली सूचना आहे. हा विषय नव्हता लक्षात आला, पण मी आमच्या विभागाला सूचना देईन की एसटी महामंडळाशी चर्चा करून त्यावेळी ज्यादा फेऱ्या जर सोडता आल्या आपल्याला तर नक्की तशी व्यवस्था करू आपण. 1 तारखेला ज्योतिबाची यात्रा आहे कोल्हापूरला आणि पश्चिम महाराष्ट्र सगळा ज्योतिबाची यात्रेला कोल्हापूरच्या डोंगरावरती असतो. त्यामुळं मग काल रात्री आम्ही तारीख बदलली आणि अधिकाऱ्यांना मी सूचना दिल्या की सुधारित आदेश 2 दिवसामध्ये निर्गमित करा, 2 ते 6. त्या बाबतीत माननीय शिंदे साहेबांची, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांची 2 दिवसापूर्वी माझी मुंबईमध्ये चर्चा झाली. आता आचारसंहिता मागच्या आठवड्यापर्यंत होती आणि आता अधिवेशन आहे मार्च एंड पर्यंत आणि एप्रिलमध्ये साधारणतः थोडं पाणी तापवल्यापासून कमी व्हायला लागतं. तर आमची भूमिका अशी आहे की दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घ्यावा आणि तापोळ्याच्या ऐवजी मुनावळ्याला पाणी असतं तर मुनावळ्याला बोटिंग इव्हेंट्स करावेत आणि तापोळा परिसरामध्ये जो बॅकवॉटर आहे म्हणजे जो ड्राय एरिया राहतो तिथं टेंट सिटी करावी. तर त्याच्या संदर्भात ज्या इव्हेंट ऑर्गनायझेशन कंपनीला आपण गेल्या वर्षी हे काम दिलं होतं त्यांना सर्वे करण्याच्या सूचना आम्ही दिल्यात. तर त्यांचा सर्वे 15 दिवसात पूर्ण होऊन ते आमच्याकडे येतील. परवा एक अशी माहिती मिळाली की तुम्ही एकनाथ शिंदेला जाऊन भेटला आणि जेपी सत्तेत स्थापनेच्या अनुषंगाने काही चर्चा झाली, बैठक झाली नाही अशी नाही माहिती फिरायला लागली. नाही कोण म्हणलं? नाही, माझी भेटच नाही. साहेबांना भेटलो की मी, शिंदे साहेबांना भेटलो, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना भेटलो. चर्चा झाली तुम्ही अजून काहीच नाही. इथल्या सदस्यांचं बरं, आता हे डोंगरी महोत्सव क्लोज चॅप्टर. अहो, एवढा मोठा इव्हेंट राव, मी ज्या विषयासाठी प्रेस घेतो का नाही तो 2 मिनिटात संपतो. तिथं जर भेट दिली ना त्याला जर 2 मार्के जर मिळाले. आता कसं होतं, खारघरला कार्यक्रम आहे, वाहनाची व्यवस्था केली. खारघरला कुठला त्याचा कार्यक्रम आहे ना हा. ते वाहनाची फी सोय केलेली आहे आणि तिथं म्हणजे टोल फ्रीचं बी केलेलं आहे. तर पर्यटन वाढीसाठी असं काय करणार? मी ठाम सांगू शकत नाही कारण तो विभाग माननीय शिंदे साहेबांच्याकडे आहे, टोलचा विभाग. विनंती करू आम्ही त्यांना, कारण कशावरनं तो माणूस पर्यटन महोत्सवाला येतोय. मला काहीच कल्पना नाही. मी खरं सांगतो, मी गेलो मुंबईला, माझ्या विभागाच्या सुनावण्या होत्या त्या केल्या. 100 फाईल ह्या महिन्याभरातल्या माझ्या 2-3 विभागाच्या साठल्या होत्या.
आणि नसती निपटारा लवकर करायचे असल्यामुळं मी एक पूर्ण दिवस माझ्या बंगल्यावर व्हिजिटर्सना सुद्धा न भेटता विभागाचे अधिकारी ज्या विभाग म्हणजे ज्या कक्षाशी संबंधित ती नसती आहे ते आणि माझा स्टाफ एक पूर्ण दिवस बसून सगळ्या फाईल माझ्या क्लिअर केल्या. त्यामुळं माझी राजकीय चर्चा कोणाशीच झाली नाही. फक्त मला वेळ पाहिजे होती शिंदे साहेबांची, मी वेळ मागितली होती. साहेबांची वेळ मिळाल्यावर मी जाऊन भेटलो आणि जिल्ह्यात जे सदस्यांनी मत मांडले आमच्या ते साहेबांच्या कानावर घातलं. साहेबांनी सगळं ऐकून घेतलं. एवढंच झालं फक्त. साहेब, मंत्री महोदया जवळजवळ जास्त शेजारी पाहायला मिळाले तुमच्या मिरवणुकीत वगैरे. हो, मला मधीच घेतलं होतं दोघांनी. म्हणजे मी मधीन ते दोन मंत्री दोन बाजूला. जरा भीती वाटत होती मला तिथनं उठपर्यंत. काय होतोय साहेब, तुम्ही मंत्री एकत्र आल्यामुळे जिल्हा परिषद सत्ता कोणाची नाही, पण हार्दिक शुभेच्छा जाहिरातीसाठी माणसं थांबले. नाही बघा, शासकीय कार्यक्रम होता. माननीय मोदी साहेबांच्या संकल्पनेतनं आलेली ही जय भारत जय शिवाजी महाराज राईड होती, म्हणजे पदयात्रा होती. केंद्र सरकारची इन्व्हॉल्वमेंट आहे पूर्ण. म्हणजे पूर्ण त्याचं नियोजन वगैरे सगळं प्लॅनिंग वगैरे सगळं केंद्र स्वतः माननीय राज्यमंत्री महोदया त्यांनी दोनदा विसी घेतली, माझ्याशी चर्चा केली आजच्या अगोदर. आणि एवढा चांगला भव्य दिव्य कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा आपल्या राजधानीमध्ये होत असल्यामुळे सगळेजण आम्ही एकत्र होतो त्या कार्यक्रमात. कार्यक्रमाबाबतीतली चर्चा झाली, बाकी काय नाही. आणि अशा चर्चा ओपन स्टेजवर होत नाहीत ना. कधी शेवट ह्याचा निर्णय होणार कधी? कारण निर्णय तर तुम्हीच घेणार. नाही, माझा काय संबंध. 23 तारखेला अधिवेशन सुरू होत आहे. येस, 23ला. त्याच्या आधी हा निर्णय होईल का, अपेक्षित आहे का? बरं का, तुम्हाला जशी उत्सुकता आहे का नाही तशी मला पण उत्सुकता आहे. बाबा हे कधी एकदा ह्याच्यावर पडदा पडायचा. मीच काय म्हणजे मी ठाम काय सांगू शकत नाही ना. राष्ट्रवादीची आपली चर्चा कुठपर्यंत आली? नाही आम्ही तर आम्ही जाहीर केले ते दोघं आम्ही त्या मतावर आम्ही ठाम आहोत. आबा पण आणि मी पण. निवडणुकीपूर्वी आम्ही एकमेकाला जागा सोडल्या, एकमेकांच्या चर्चेनं आम्ही लढलो. बरं, आम्हाला तिघांनाही एकत्र यायचं होतं तर नाही आले, मोठे मित्र पक्ष नाही आले तर आम्ही आपले छोटे छोटे दोघं जण आलो एकत्र. आता मग आमचं ठरलं बाबा आपण अगोदर एकत्र आलो तर आता पण एकत्र राहायचं. आणि आमचं साधारणतः आमच्या सदस्यांचं म्हणणं तेच आलं. आबांना मी विचारलं ते म्हणले आमच्या सदस्यांचं साधारणतः म्हणणं तेच आहे. त्यामुळे शेवटी कसं आहे, ज्यांना 5 वर्ष झडपीत काम करायचे त्यांच्या कलानच गेलं पाहिजे ना उद्या निर्णय घेताना. त्या सदस्यांना काय हवं आहे. मग आम्हाला मस्त काही जरी वाटलं तरी शेवटी सदस्यांचं मत महत्वाचं आहे ना. असं वाटतं की भाजप विरोधी पाकावर बसेल, तिथपर्यंत तुमचं जुळलेलं आहे. नाही, महायुती एकत्र जाणार असं कळलं जिल्हा परिषद मध्ये. साहेब, तुम्ही भाजपला विरोधी बाकावर सत्ता स्थापनेला एकत्र निर्णय घेणार का नाही? मी कोण सांगणार हो, मी कोण सांगणार कोण सत्तेत बसणार कोण विरोधात बसणार. नाही, पालकमंत्र्यांनी बरं का बघा ओमकार, पालकमंत्री म्हणून मी आता खूप सावध पावलं टाकतोय. कारण 2 वेळा मी प्रयत्न केला, नगरपालिकेला एकदा केला, जिल्हा परिषदला एकदा केला. पण जो अनुभव मला आला साधारणतः बघा, निर्णय काही व्हायचा असेल तो होतो, पण बैठकीला बोलवल्यानंतर आपण जात नाही असं म्हणजे तो एक प्रकारे अपमानच आहे. तो सुद्धा मी मोठ्या मनानं गिळला. बाबा ठीक आहे, आपल्याला महायुती म्हणून सरकारमध्ये राज्यात आपण आहे तरी इथं पण आपण एकत्र असलं पाहिजे. आता नाही झालं त्यामुळे सारखं पालकमंत्री सरकारी कामापुरता ठीक आहे पालकमंत्री, ते आपलं नेटानं चाललंय माझं सरकारी काम, कुठंच काय त्याच्यात. साहेब, शिवेंद्रजी मिठी मारायला तयार आहेत तुम्हाला, काय रिस्पॉन्स दिला नाही? मारली तर ना, पण हात सोडला नाही तुमचा. दोघांची एक झेंडा दिला, ते झेंडे पण तिथं कमी होते. आमच्या दोघांची एक झेंडा दिला, मग धरला दोघांनी एक झेंडा, दाखवला हिरवा झेंडा. तसा झेंडा सत्तेचा पकडणार का? मी माझ्या हातातच नाही ना साहेब, मी काय सांगणार. साहेब तुमच्या असं नेत्यानं काम करण्याचे आहे ना, मग प्रशासनात करतोच ना. आणि बघा, नेत्यांना आम्ही दाखवलं ना पक्षाचं काम. 3 सदस्य होते ते 15 केले आम्ही. म्हणजे काय नेत्यांना असं म्हणणार नाही, पण मी कष्टाळू आहे, मी पक्ष वाढवतोय. नगरपालिकेला आम्ही चांगलं लढलो जिल्ह्यामध्ये. कराडसारखी एवढी मोठी, सातारच्या खालोखाल मोठी असणारी नगरपालिका आम्ही एक हाती सत्ता आणली. 15 सदस्य निवडून आणलं, गणामधले सुद्धा सदस्य मोठ्या प्रमाणात आले. म्हणूनच कुठेतरी वाटतं की शिवसेनेला असं वाटत नाही की बाबा सत्ता स्थापनेमध्ये आपण असलं पाहिजे आणि लवकरात लवकर हा निर्णय घेतला बघा, गणामध्ये तुम्ही म्हणला तर जिल्ह्यामध्ये आमचे 46 पंचायत समिती सदस्य आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये 15 पंचायत जिल्हा परिषद सदस्य, 46 पंचायत समिती सदस्य आहेत.
आणि साहजिक प्रत्येकाला वाटतं ना सत्तेत असावं, कुणाला वाटत नाही सत्तेत नसावं म्हणून. पण शेवटी राजकीय समीकरणं जुळली पाहिजे, अंकगणित जुळलं पाहिजे. व्हीप बजावण्याचा अधिकार मंत्र्यांना आहे की गटनेत्यांना? मी पक्षाचा उपनेता आहे. आमच्या पक्ष रचनेमध्ये म्हणजे शिवसेनेपुरतं मी सांगेन, पक्ष प्रमुख मुख्य नेते हे निर्णय घेत असतात व्हीप बजवायचा अधिकार कोणाला द्यायचा. आमच्या पक्षामध्ये नेत्यांच्या नंतर उपनेते असतात. तर मी उपनेता आहे पक्षाचा. माझ्या पक्षाने सातारा जिल्हा परिषदेतले जिल्हा परिषद पंचायत समिती सभागृहातल्या सदस्यांना व्हीप बजवायचे अधिकार मला दिलेले आहेत. पत्रकारांची म्हणजे शंका होती की गटनेत्याला असतो ते पक्षाचा अधिकार आहे तो साहेब. तुम्ही घटना पहा, इलेक्शन कमिशनचे रूल्स पहा. इट विल बी डिसाइडेड बाय दी रजिस्टर्ड पार्टी. म्हणजे रजिस्टर्ड जो पक्ष आहे त्या पक्षाने ठरवायचा आहे, त्यांचे अधिकार आहेत. काय झालं, आम्ही बातमीत उल्लेख केला होता परंतु त्याच्यावरून वाद झाला. कुणी केला वाद? नाही, मी सांगतो ना तुम्हाला, मी त्याची ऑथेंटिक साईड ज्याला कायद्याचा आधार आहे, किंवा मी तुम्हाला एवढं पण म्हणेन एखाद्या सिनियर लिगल ॲडवायझरला तुम्ही विचारा, हे जे लॉ प्रोव्हिजन काय, कायद्यातली तरतूद काय, तो पूर्णतः अधिकार पक्षाच्या ऑर्गनायझेशनला आहे. साहेब तुम्हाला व्हीपचा अधिकार आहे. तुम्ही सांगितलं राष्ट्रवादी सोबत पण जाणार, म्हणजे तुम्ही व्हीप देऊ शकता. तसं तुम्ही सांगू शकता का आम्ही भाजपबरोबर जाणार नाही, कारण 35 तुमचा आकडा होतोच आहे. येऊ दे ना, ती काय म्हणतो त्याला, नोटीस निघू दे पदाधिकारी निवडीचं, अर्ज भरले जाऊ देत, पुन्हा एकदा बैठक सदस्यांची होईल, आमची होईल, राष्ट्रवादीची होईल, काय मत येतंय ते विचारात घेतलं जाईल. मग शेवटाला मतदानाच्या दिवशी तासभर आधी व्हीप असतो. इतक्या लवकर कुठला व्हीप? माझ्या माहितीनुसार मी विचारलं तर जिल्हाधिकाऱ्याने निवडून आलेल्या सदस्यांचा अध्यादेश जारी केलेला आहे. त्यामुळं आता पूर्णतः ते राहतो विषय ग्रामीण विकास खात्याशी संबंधित त्यांनी ठरवायचे आता, कारण ऑलरेडी पद रिक्त आहेत. निवडणुका तर झाल्यात. निवडणुका झाल्यानंतर निवडणूक आयोगाने ज्या जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार दिले त्या जिल्हाधिकाऱ्यांनी निवडून आलेले गट गणनिहाय सदस्यांना प्रमाणपत्र दिलं, त्यांचा आदेश जारी केला, नोटिफिकेशन काढलं. ते काढून 8 दिवस झाले जवळजवळ मला वाटतं. तेव्हा ते केव्हाही लागायला हरकत नाही. ग्रामविकास मंत्र्यांनी त्यांच्या सदस्यांच्या झालेल्या कार्यक्रमामध्ये स्पष्ट सांगितलं की काही झालं तरी भाजपचाच अध्यक्ष होईल. त्यांचं मत, ते शेवटी मोठे आहेत ना. मी म्हणलं ना तुम्हाला, मोठी दिग्गज मंडळी आहेत सगळी. त्यांच्या वक्तव्यावर आम्ही बोलणं सुद्धा आता आम्हाला म्हणजे कसं बोलावं भीती वाटते, म्हणून बोलत नाही आम्ही. की लगेच दुसरा पालकमंत्री नेमला जातो येऊन. आम्ही काय एखादं छोटं वाक्य जरी बोललो, तुम्ही दुसरा गावविकास मंत्री नेमू शकताय, दुसरा गावविकास मंत्री नेमू शकताय. मला तो अधिकार नाही ना सर. त्यांना आहेत अधिकार पालकमंत्री नेमण्याचे, तसे मला नाहीत ना. चलो, राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदल होतील अशी शक्यता वर्तवण्यात येते. जे मंत्री आमच्याबद्दल काय कळलंय का? तुमच्याबद्दल हा, मग ठीक आहे. आहे ना, जे मंत्री काम करणार नाही, शिवजयंती दिवशी चांगली बातमी द्या काय. तसं काय चर्चा आहे का तशी काय म्हणजे फेरबदलाची? आम्ही मंत्री आहे, आम्हाला कसं कळणार? काय करणार? कोणाचं आहे, साहेब? पक्षाचं जेव्हा पक्षाच्या इनर ह्याच्यात चर्चा झाली तर कळलं ना. आमच्या पक्षात तुम्हाला माहिती आहे, आमच्या पक्षाचा आधीच चालतो.